जीवनसत्व अ. शरीरातील काही भाग आणि त्यांचे कार्य करण्यासाठी जीवनसत्व अ आवश्यक असते. जीवनसत्व अ शरीरामध्ये कार्य करण्यासाठी आवश्यक आहे. हे शरीरातील रोगप्रतिकारक घटकांसाठी उपयोगी आहे, ज्यामुळे आजारांना प्रतिकार करण्यासाठी मदत मिळते. हे डोळ्यांसाठी देखील उपयुक्त आहे, ज्यामुळे दृष्टी चांगली राहते. गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी किंवा त्याच्या शरीरातील रक्तपेशींच्या विकासासाठी जीवनसत्व अ जरुरी आहे. जीवनसत्व अ 2 प्रकारे मिळवता येते. एक, शाकाहारी पद्धतीने म्हणजे झाडपाला यापासून तयार होणारे खाद्यपदार्थ. 2, मांसाहार आधारित म्हणजे जनावरांपासून मिळणारे खाद्यपदार्थ. हिरव्या पालेदार भाज्या, संत्री किंवा इतर भाज्या शाकाहारी वर्गातील चांगले स्रोत आहेत. कच्च्या खाद्यपदार्थांच्या तुलनेत तयार जेवणामध्ये चांगले जीवनसत्व अ मिळते, म्हणजेच तेलामध्ये जीवनसत्व तयार करण्याचे काम चांगले करते. प्राण्यांमध्ये असणारे जीवनसत्व अ एक चांगला घटक म्हणजे कलेजा आहे. पनीर, अंडे, मांस इत्यादींमध्ये भरपूर घटक आहेत, जे प्राण्यांपासून मिळतात. गरोदरपणामध्ये तुम्हाला कमीत कमी 100 ग्रॅम पालेभाज्या किंवा गाजर किंवा उकडलेले कंदमुळे खाणे गरजेचे आहे. स्तनपान करताना तुम्हाला जीवनसत्व अ सामान्यापेक्षा जास्तीचे घेणे गरजेचे आहे. सोबतच लहान मुलांना भरवताना त्यांना उकडलेले गाजर, कंदमुळं आणि हिरव्या पालेभाज्या कुस्करून किंवा त्यामध्ये थोडेसे तेल मिसळून दिल्यास मुलांना योग्य ते जीवनसत्व अ मिळते, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक घटक मजबूत होतात आणि बाळ निरोगी राहते. असे मानले जाते की सगळे जीवनसत्वाचा चांगला मार्ग म्हणजे जेवणच आहे. या व्यतिरिक्त लहान बाळांना 6 महिन्यांनी आरोग्य केंद्रामध्ये जीवनसत्व अ कॅप्सूल देण्याचे मार्गदर्शन केले जाते.